नमस्कार. 28 जानेवारी 2026 रोजी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, या देशाच्या इतिहासामध्ये खूप दुर्दैवी अशी घटना घडली. ती म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके दादा श्री अजितदादा पवार आपल्यातून निघून गेले. खरं तर ही गोष्ट अजूनही मान्य होणारी नाही आहे की दादा आपल्यातून निघून गेले. आज 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी सुद्धा कुठे ना कुठे हीच आशा आहे की कसल्या ना कुठल्या स्वरूपात, कशा ना कशा पद्धतीने दादा परत यावेत आणि दादांनी म्हणावं की बेटांनो, मी तर मजाक करत होतो, चला उठा आणि आता कामाला लागा. तुमची ही मजाक, तुमची ही गंमत महाराष्ट्र हसत हसत मान्य करून घेईल दादा, फक्त तुम्ही परत या. आज 4था दिवस आहे आणि इथे व्यक्त होण्याचं कारण हेच की भले हा व्हिडिओ कोणी बघो किंवा न बघो, पण ती जर गोष्ट जर खरी आहे की बाबा माणूस गेल्यानंतर त्या माणसाला प्रत्येकाच्या भावना ऐकता येतात, बघता येतात, जाणून घेता येतात, तर दादांनी कुठे ना कुठे हे बघावं आणि डोक्यावरून पाठीवरून एक मायेचा हात फिरवावा आणि म्हणावं की गड्या बस झालं, उठा, लढा आणि आता कामाला लागा. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने खूप मोठा असा आधार गमावला आहे. महाराष्ट्राने एक विकास पुरुष गमावला आहे, जो नेहमी सदैव महाराष्ट्राच्या विकासाचा, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करत होता. कुठल्याही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र हितासाठी काय गोष्टी आहेत त्या मला करायचं आहे, मग बाकी गोष्टींचा मी विचार करणार नाही. आज 4था दिवस आहे, दादांबद्दल एवढं बोलणं झालं आहे, दादांची जुनी भाषणं व्हायरल होत आहे, सगळ्या गोष्टी. खरं तर दादांची भाषणं आतापासून नाही तर मी खूप आधीपासून बघायचो आणि त्यांचा मी खूप मोठा फॅन आहे. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीचा, त्यांच्या त्या शैलीचा, त्यांच्या रुबाबाचा, त्यांच्या दादागिरीचा आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीचा. आणि शेवटपर्यंत तो फॅन मी नेहमी असेल, कारण मला खात्री आहे की दादांसारखा नेता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा होऊ नये. म्हणजे आज भलेही काही लोकांना समजत नसेल की आपण काय गमावलं आहे, पण नक्कीच आपण एक हिरा गमावला आहे आणि त्या लोकांना सुद्धा त्याची जाणीव लवकरच होईल. नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा माणूस. भले एक सभाही असेल, त्या सभेत कुठेतरी एक निवेदनाचा कागद जरी दिसला तरी तो कागद हातात घेऊन तो वाचून याचं काम होतं नाही होत हे सांगण्याचं काम अजित पवार आवर्जून करत होते. म्हणजे ज्यावेळेस त्यांचा अपघात झाला आणि त्यानंतर ते फुटेज तिथले बाहेर आले, तर आजूबाजूला खूप सारी कागद आपल्याला बघायला मिळाली. तीच त्यांच्या कामाची खरी पावती होती. शेवटपर्यंत काम काम काम. पहाटेच उठून कामाला जाणारा माणूस, पहाटेच उठून उद्घाटन करणारा माणूस या महाराष्ट्राने ना कधी बघितला होता ना कधी बघेल. सकाळी का, पहाटे का, तर जेवढ्या लवकर सकाळी उठून मला 9च्या आत माझे मेन काम करता येईल. का? तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही, आपल्यामुळे लोकांच्या गाड्या अडवून ठेवल्या जातात, तर त्या गोष्टी होणार नाही, म्हणून मी सकाळी उठून काम करतो. ही भूमिका बजावणारा नेता क्वचितच या देशात असेल, जन्माला आला असेल नसेल तर पुढचा भाग. पण अजित पवार ते नेते होते. अजित पवारांची ती काम करण्याची पद्धत होती. अजित पवार नेहमीच आपल्या भाषणामुळे चर्चेत असायचे. चालता चालता कधी कोणाची मस्करी करून द्यायची, चालता चालता कधी स्वतःचीच मस्करी करायची. अशा अनेक सभा त्यांनी गाजवल्यात. कधी त्यांच्याकडून चुकीचं एखादं स्टेटमेंट निघालं तर बाबा मी त्याच्यावर दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, मला तसं म्हणायचं नव्हतं, हे करून त्यांनी अनेक वेळा महाराष्ट्राची माफी मागितली. आणि मला नाही वाटत की एखादा नेता आहे की बाबा तो जर चुकलाय तर तो मीडियासमोर, जनतेसमोर येऊन मान्य करतो की बाबा मी चुकलो, मला माफ करा, असं नेता कुठला असेल. हा नेता फक्त अजित पवार या नावानेच जन्माला आला आणि त्यांच्यासोबतच चालला गेला. पण आता खरंच खूप मोठी पोकळी तयार झाली आहे आणि ती कधी भरून न निघणारी आहे. महाराष्ट्राला तुमची खूप गरज होती, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी तुमची खूप गरज होती आणि त्याची ब्ल्यूप्रिंट तुमच्याजवळ होती. ती ब्ल्यूप्रिंट तुमच्यासोबतच या मातीतून चालली गेली. कारण खूप काही गोष्टी सेट करायच्या बाकी होत्या दादा. खूप काही गोष्टींचा निर्णय तुम्ही घ्यायचा बाकी होता. खूप काही गोष्टी तुमच्या हातून घडणं बाकी होत्या. हे सगळं अर्ध्यातच संपलं आणि तुमचं असं अकाली एक्झिट होणं हे अजूनही न पचणार आहे.
मला आठवतंय जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो पुण्यामध्येच, तेव्हा तुम्ही ती जी विचारपूस केली होती की बाबा तू कुठला आहे, तू काय करतो, काय अभ्यास करतो, तुला काय करायचं आहे, चांगलं कर, मोठं हो. तो संवाद कधी न विसरणारा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तो माझ्या लक्षात असेल आणि तुम्ही दिलेल्या त्या आदेशावर काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. आणि दादा, एक स्वप्न होतं मनामध्ये की या राज्याचा मुख्यमंत्री होताना तुम्हाला एकदा बघायचं, आणि विश्वास होता की तो दिवस या मातीमध्ये नक्कीच उजाडणार होता की ज्या दिवशी अजित, आशाताई अनंतराव पवार या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. पण ते स्वप्न हे स्वप्नच राहिलं दादा. आणि असं नाही की उगाच म्हणतोय, तुमच्यात ती कॅपेबिलिटी होती, तुमच्यात ती क्षमता होती, तुमच्यात ती कार्यक्षमता होती, तुमच्यात ते धैर्य होतं, धाडस होतं, तुमच्यात सर्व काही होतं जे या महाराष्ट्राला अनुकूल होतं, या महाराष्ट्राच्या हितासाठी होतं, आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ते चोखपणे पार पाडलं असतं. शेवटी दादा एवढंच म्हणतो की तुमच्या जाण्याने खूप गोष्टी बिघडल्यात, बिघडतील. याचा परिणाम आत्ता नसेल जाणवत, पण येत्या भविष्यामध्ये नक्कीच तो महाराष्ट्राला दिसेल. आणि तेव्हा तुमची खूप आठवण येईल, तेव्हा तुमची खूप खंत जाणवेल, तेव्हा तुमच्या विचारांची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गरज असेल. आणि तेव्हा तुम्ही आमच्यासोबत नसाल. प्रत्येक वेळी वेळेच्या आधी जाणारा माणूस आज चुकीच्या वेळी गेला, या गोष्टीची खंत मनामध्ये आहे दादा. आणि अजूनही मान्य होत नाहीये की असं काहीतरी घडलंय किंवा तुम्ही आमच्यातून निघून गेलाय. त्यामुळे दादा, जिथे कुठे असाल आमच्यावर लक्ष ठेवा, आम्हाला दिशा दाखवा आणि नेहमी आमच्या सोबत राहा. धन्यवाद.